नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अज्ञानात सुख असतं असं आपण नेहमी म्हणतो आणि तसं असतं सुद्धा. याविषयीच डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी फार सुंदर विचार मांडलाय. ज्याच्याबद्दल माहितीच नसतं तिथं आपण निश्चिंत असतो, मग सगळीकडे तेच सूत्र आपण का वापरत नाही? याविषयी डॉक्टर धनंजय देशपांडे काय म्हणतायत ऐकूया. समजा तुम्ही विमानानं कुठेतरी जाणार आहात, तर तुम्हाला सगळं माहिती असतं की तुमचं तिकीट कन्फर्म आहे, तुमची विंडो सीट आहे की नाही, प्रवासात तुम्हाला काय खायला मिळणार आहे, मोठा प्रवास असेल तर आवडीचं कुठलं ड्रिंक मिळणार आहे. तुम्ही तिकीट काढताच तुम्हाला हे सगळं माहिती झालेलं असतं. पण फक्त तुम्हाला एकच माहिती नसतं की विमानाचा पायलट कोण आहे आणि त्याच्या अंगी किती कौशल्य आहे. मात्र याबद्दलची अजिबात काहीही माहिती नसताना तुम्ही विमानात बसल्यावर तुमच्या सीटवर किती आरामात बसता, खाऊन पिऊन झाल्यावर मस्त झोप काढता. किती विश्वास असतो ना त्या पायलटवर. आणि गंमत म्हणजे ज्याला तुम्ही पाहिलेलं सुद्धा नसतं, फार तर सुरुवातीला त्याचा वेलकमचा संदेश देणारा आवाज तुम्ही ऐकता, पण बाकीचं काहीच माहीत नसतं, तरी तुम्ही रिलॅक्स असता ना. मग आता मला सांगा, तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं तो पायलट नक्की घेऊन जाणार आहे याची तुम्हाला खात्री असते, अगदी त्याला न पाहताही. मग मंडळी, हे जग चालवणारी जी एक शक्ती आहे, त्याला कुणी गणपती म्हणेल, कुणी पांडुरंग म्हणेल, कुणी गुरुदा खालसा म्हणेल किंवा अजून कोणी काही म्हणेल, त्याचं अस्तित्व दिसत नसलं तरी तो आहे हे तर मान्य करतो ना आपण. मग साधं विमान चालवणाऱ्याला तुम्ही पाहिलेलं नसतं तरी रिलॅक्स असता, मग हे पूर्ण जग चालवणारा जो कोणी वरती बसलाय ना, त्यावर विश्वास ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? आपण जन्माला आलो तेव्हाच आपला प्रवास कसा आणि कुठवर होणार आहे हे त्याला माहिती असतं आणि त्याप्रमाणेच तर तो आपल्याला नेतो. त्याला खरं तर सगळ्यांनाच चांगल्या दिशेला न्यायचं असतं, पण काही जण ते ऐकत नाहीत आणि मग त्यांना त्या कर्माची फळंही तो वर बसलेलाच देतो. कारण त्याच्या काठीला आवाज नसतो, पण वाजते तेव्हा परिणाम मात्र दिसतो. मात्र तो पाठीशी आहे ही श्रद्धा ठेवून हातातलं काम प्रामाणिकपणे जर आपण करत राहिलो ना, तर जीवनाचा प्रवास नक्कीच सुखाचा होतो. मग आपण टेन्शन घ्यायचं नाही, ताणात जगायचं नाही, कारण आपला वरती बसलेला पायलट अगदी निष्णात आहे. आपल्याला योग्य ठिकाणी तो नेणार आहे. मग ही धावपळ, पळापळ, स्पर्धा, असूया, वाद, विकोप, मत्सर कशासाठी? उद्याची काळजी करत करत आजचे क्षण का वाया घालवायचे? होऊया ना थोडंसं रिलॅक्स, अगदी विमानात बसल्यासारखं. मग बघा किती मस्त वाटतं. कामं तर होत राहतील, पण ती कामं करताना तुम्ही अजून जास्त रिलॅक्स असाल. मग काय, वरच्या पायलटवर विश्वास ठेवून मस्त जगा, आपल्याच मस्तीत पण थोडं शिस्तीत. पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.